नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीला घाबरू नकोस, कारण अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. आयुष्यात येणारे दुःख, वारंवार आलेले अपयश आणि झालेले आघात हे तुमच्या नशिबात आलेले शाप नाहीत, तर शिक्षणाचे धडे आहेत. तुम्ही पुस्तके वाचून मोठे होत नाही, तर हे दुःख वाचून मोठे होता. जोवर अहंकार संपत नाही तोवर खरा समजूतदारपणा येत नाही, आणि अहंकार संपवण्याचे काम तुमचे अपयश करते. म्हणूनच तुमच्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्यांनी तुम्हाला कमकुवत नाही, तर शांत आणि मजबूत बनवले आहे. ज्या गोष्टी तुटल्या त्या तुटल्या, ज्या व्यक्ती दुरावल्या त्या दुरावल्या, त्यांचा विचार सोडून द्या. ज्यावेळी तुम्ही हे सत्य स्वीकारता त्याच वेळी तुमच्या मनात खरी समजदारी येते. ती समजदारी सांगते की या जगात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, फळाची अपेक्षा न करता आपले काम प्रामाणिकपणे करत राहा, म्हणजेच उत्तम कर्म. आणि दुसरी गोष्ट आहे, तुमच्यावर कोणतीही वेळ आली तरी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. अढळ श्रद्धा. स्वामींचा प्रत्येक भक्त हेच सांगतो, तुमच्या भूतकाळाकडे पाहू नका, भविष्याची चिंता करू नका, फक्त आजच्या क्षणावर विश्वास ठेवा, कारण या विश्वाचा करता धरता तुमच्या कर्माचा साक्षीदार आणि तुमचा आधारस्तंभ तुमच्या सोबत आहे. भूलू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.